हाय स्टुडंट्स, आपण बघतो आपला 12चा 14 चॅप्टर जो आहे ड्युअल नेचर ऑफ रेडिएशन्स अँड मॅटर. यामध्ये आपण व्हेव पार्टिकल ड्युॲलिटी बघितली आहे रेडिएशन्सची. आज आपण बघणार आहोत व्हेव पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ मॅटर. मॅटरसुद्धा ड्युअल नेचर दाखवतो. ड्युअल नेचर मीन्स particle as well as wave nature. So material particle shows wave like nature under certain circumstances. This phenomenon is known as wave particle duality of matter. काही circumstances, काही फिनॉमिनॉनच्या वेळी दोन्ही कॅरेक्टर दाखवते, कधी वेव्ह आणि कधी ते पार्टिकल नेचरसुद्धा दाखवते मॅटर. त्यालाच आपण वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर असं म्हणतो. फ्रिक्वेन्सी ओमेगा अँड वेव्ह नेचर के, वेव्ह नंबर के, फ्रिक्वेन्सी ओमेगाने आणि वेव्ह नंबर केने दाखवतो आपण जेव्हा वेव्ह डिस्क्राईब करतो इन द क्लासिकल थेअरी. माससाठी आपण यम सिम्बॉल वापरतो आणि मोमेंटमसाठी पी हा सिम्बॉल आपण वापरतो. Wave particle duality implies that all moving particles have an associated frequency and as associated with the wave number, and all waves have associated with the energy and associated with momentum also. Means प्रत्येक मूव्हिंग पार्टिकल जो आहे मॅटरचा त्यासोबत वेव्ह नंबर असतो, फ्रिक्वेन्सी असते, म्हणजे वेव्हचे जे कॅरेक्टर आहेत तो दाखवतो. त्याचबरोबर मॅटरचे जे कॅरेक्टरिस्टिक आहे ज्याची एनर्जी आपण एनी दाखवतो आणि मोमेंटम त्यासोबत असतो पी, असे दोन्हीही कॅरेक्टर्स मूव्हिंग पार्टिकल शो करत असतो. वी कम अक्रॉस द वेव्ह पार्टिकल ड्युअलिटी ऑफ मॅटर ड्यू टू द क्वांटम बिहेवियर वेन वी आर डीलिंग विथ द मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट. मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्टसाठी आपण हे चांगल्या प्रकारे एक्सप्लेन करू शकतो. मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट म्हणजे ज्यांची साईज जी आहे ही लेस दॅन ऑर इक्वल टू असते 10⁻⁻⁶ मीटर. मीन्स मायक्रोमीटरच्या रेंजमध्ये जर साईज असेल त्या ऑब्जेक्ट्सला आपण मायक्रोस्कोपिक ऑब्जेक्ट्स असं म्हणतो. इफ ऑल द मटेरियल ऑब्जेक्ट्स इन मोशन हॅव ॲन असोसिएटेड विथ वेव्हलेंथ, जसं डी ब्रॉग्लीनी सांगितलं की मूव्हिंग पार्टिकल किंवा मूव्हिंग जर ऑब्जेक्ट असेल तर त्यासोबत वेव्ह असोसिएटेड असते, हॅविंग वेव्हलेंथ लॅम्बडा अँड इट इज गिवन बाय लॅम्बडा इज इक्वल टू h/p अँड देअरफॉर ॲन असोसिएटेड वेव्ह. मग हे जर खरं असेल तर मग आपण असा जर विचार केला, व्हाय दिस वी डू नॉट टेक अबाउट द वेव्हलेंथ ऑफ द चिल्ड्रन रनिंग विथ द स्पीड व्ही अँड पाथवे 2 मीटर वाईड. मग आपण असं का म्हणत नाही, एखादा जर मुलगा आहे, चाइल्ड आहे, तो रन करत असेल व्हेलॉसिटी व्हीनी आणि पाथवे जो आहे ज्या रस्त्याने तो धावत आहे त्याची जर विड्थ आपण 2 मीटर घेतली, किंवा मग एखादी कार आहे ज्याचा स्पीड व्ही आहे आणि ती रोडवर धावत आहे ज्याची त्या रोडची विड्थ जर 20 मीटर आहे, मग आता हे सुद्धा मूव्हिंग ऑब्जेक्ट आहे. मग यासोबतसुद्धा वेव्ह असोसिएट असायला पाहिजे, यांच्यासोबतसुद्धा वेव्ह असायला पाहिजे. मग ही वेव्ह आपल्याला जाणवत का बरं नाही, किंवा आपण ती मेजर का करत नाही, ती कन्सिडरेबल नसते का, हे बघण्यासाठी आपण एक एक्झाम्पल घेऊया. फॉर एक्झाम्पल, व्हेन ए स्टुडंट वेइंग 45 kg, ज्याचं वेट 45 kg आहे, रनिंग विथ स्पीड ऑफ 8 km/h. स्पीड आपण मीटर पर सेकंडमध्ये मेजर करतो. आता इथे किलोमीटर पर आवर आहे, त्याचं कन्वर्शन करूया. किलोमीटर पर आवरचं कन्वर्शन मीटर पर सेकंडमध्ये. ऑन ए फूट पाथ 2 मीटर वाईड, त्याची विड्थ जी आहे, रुंदी जी आहे ती 2 मीटर आहे. असं एक एक्झाम्पल आहे. त्याचबरोबर अनादर वन एक्झाम्पल, वी कन्सिडर एक स्मॉल कार वेइंग 1200 kg, त्याचं मास 1200 kg आहे अँड स्पीड इज 60 km/h. परत 60 km/hचं कन्वर्शनसुद्धा आपण मीटर पर सेकंडमध्ये करूया. अँड विड्थ ऑफ द रोड इज 20 मीटर. कॅल्क्युलेट द डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ. आपल्याला न्यूमेरिकलच्या फॉर्ममध्ये सुद्धा याची तयारी होते आणि थेरॉटिकल फॉर्ममध्ये ते सुद्धा याची तयारी होते. बघा, ज्या दिलेल्या व्हॅल्यूज आहेत त्या आपण लिहून घेतल्या आहे. V1 आणि M1 जे आपण स्टुडंटसाठी कन्सिडर केलं. किलोमीटर पर आवरचं कन्वर्शन मीटर पर सेकंडमध्ये करण्यासाठी आपण 1000 डिवायडेड बाय 10⁻³ मीन्स 1000 डिवायडेड बाय 3600 ने आपण त्याला मल्टिप्लाय केलं, त्याचं कन्वर्शन मीटर पर सेकंडमध्ये होतं.
हे तुम्हाला माहिती आहे, आपण बरेच वेळा केलेलं आहे. मग V1 आणि M1 स्टुडंटसाठी कन्सिडर केलं, M2 आणि V2 आपण कारसाठी कन्सिडर केलं. आता आपल्याला काढायचं काय आहे, तर आपल्याला वेव्हलेंथ काढायची आहे डी ब्रॉग्लीची. वेव्हलेंथचा फॉर्म्युला असतो लॅम्बडा इज इक्वल टू h/p. h इज द प्लँक कॉन्स्टंट अँड p इज द मोमेंटम. ची व्हॅल्यू तर कॉन्स्टंटच आहे, फक्त p आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागेल. सो p मीन्स मोमेंटम अँड वी नो द फॉर्म्युला ऑफ मोमेंटम. p इज इक्वल टू मास इंटू व्हेलॉसिटी. मग मास आणि व्हेलॉसिटीचा प्रोडक्ट म्हणजेच मोमेंटम, हे दोन्ही केसमध्ये काढून घेऊया, फॉर स्टुडंट अँड फॉर कार. तो आपण इथे काढला आहे P1 आणि P2. डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ आपण काढून घेऊया. फॉर्म्युला आहे आपल्याकडे लॅम्बडा इज इक्वल टू h/p. सो फॉर स्टुडंट λ1 इज इक्वल टू h/p1. आणि ती कॅल्क्युलेट केली, व्हॅल्यू पुटअप करून आपल्याला ती आढळली 6.63 इंटू 10⁻36 मीटर. बघा व्हॅल्यू किती आहे, इन द फॉर्म ऑफ 10⁻36 मीटर, म्हणजे ती किती कमी आहे. आणि जर आपण कारची अशाच प्रकारे जर काढली, लॅम्बडा इज इक्वल टू h/p, देन इट विल बी फाउंड 3.32 इंटू 10⁻38, म्हणजे 10⁻36 - 38च्या रेंजमध्ये ती येत आहे. मग एवढी कमी ती वेव्हलेंथ आहे. त्यामुळे जरी हे ऑब्जेक्ट रनिंग असतील विथ सर्टन स्पीड, वी कॅन्ट अंडरस्टँड or calculate this wavelength because this wavelength is so much small. The wavelength calculated in this example are negligible. ही जी वेव्हलेंथ आहे ती निग्लिजिबली कमी आहे कम्पेअर टू द साईज ऑफ द मुव्हिंग ऑब्जेक्ट. ऑब्जेक्टचं जर साईज घेतला आपण स्टुडंटचं किंवा कारचं, त्याचबरोबर ज्या रस्त्याने ती धावत आहे त्याची जी विड्थ आहे, या विड्थच्या किंवा साईजच्या कम्पॅरिझनमध्ये वेव्हलेंथ कमी आहे. त्यामुळे आपण ते कन्सिडर करत नाही. देअरफॉर द वेव्हलेंथ असोसिएटेड विथ द मॅक्रोस्कोपिक, म्हणजे जे मोठ्या आहेत साईजने मोठे जे ऑब्जेक्ट आहे, डू नॉट प्ले एनी सिग्निफिकंट रोल इन अवर एव्हरीडे लाईफ अँड वी नीड नॉट कन्सिडर देअर वेव्हलेंथ किंवा देअर वेव्ह नेचर. कन्सिडरेबल नाही आहे, काही इम्पॉर्टन्स नाही आहे, निग्लिजिबल वेव्हलेंथ आहे ती. म्हणून मग आपण मॅक्रोस्कोपिक पार्टिकलच्या बाबतीत वेव्ह नेचर जे आहे ते कन्सिडर करत नाही. वेव्ह त्याच्यासोबत असते, पण त्याची व्हॅल्यू सो मच स्मॉल असते. Also, the wavelength for macroscopic particle are also small and they cannot be measured. आणि ती मेजर करणं थोडं कठीण आहे, म्हणून ते आपण सिग्निफिकंटच नाही, त्याचा इम्पॉर्टन्स नाही, म्हणून ते आपण कन्सिडर करत नाही. त्याऐवजी ऑन द अदर हँड, इफ वी ट्राय टू एस्टिमेट द असोसिएटेड डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ ऑफ ए मूव्हिंग इलेक्ट्रॉन पासिंग थ्रू ए स्मॉल ॲपर्चर ऑफ साईज 10⁻10 मीटर. त्याऐवजी आता आपण मॅक्रोस्कोपिक म्हणजे मोठ्या साईजचं काढून बघितला. आपण जर स्मॉल मायक्रोस्कोपिक पार्टिकल घेतला इलेक्ट्रॉनसारखा, आणि त्याचं अस्तित्व आपण इलेक्ट्रॉन हा मेनली आपण ॲटममधून मॉलिक्यूलमधून असा पास करतो. मग त्याची जी विड्थ आहे, ज्या विड्थमधून ज्या ॲपर्चरमधून तो जाणार आहे, त्याची साईज घेतली 10⁻10 मीटर, म्हणजे कम्पॅरेबल टू द साईज ऑफ द ॲटम. ॲटमची साईजसुद्धा एवढीच असतं. किंवा ऑक्सिजन घेतला, मग ऑक्सिजन मॉलिक्यूल घेतला एअरमधला, त्याचं पॅसेज बघितलं किंवा त्याचं ट्रॅव्हलिंग जर आपण कन्सिडर केलं, आणि इलेक्ट्रॉनची जर आपण वेव्हलेंथ काढली बाय युजिंग द फॉर्म्युला, ॲज वी नो इलेक्ट्रिक एनर्जी E इज इक्वल टू 10 इलेक्ट्रॉन व्होल्ट. 10 इलेक्ट्रॉन व्होल्टचं कन्वर्शन आपण जूलमध्ये करून घेऊया सुरुवातीला. बाय मल्टिप्लाइंग इट 1.6 इंटू 10⁻19 जूलमध्ये त्याचं कन्वर्शन होईल, कारण जूल हे SI युनिट आहे. मग स्पीड काढून घेऊया, कारण की आपल्याला परत मोमेंटम काढावं लागेल, म्हणजे मास इंटू वेलॉसिटी. त्यासाठी आपण कायनेटिक एनर्जीवरून सुरुवातीला स्पीड काढूया. तो स्पीड आपल्याला हाफ mv² या फॉर्म्युल्यावरून v इज इक्वल टू टॉईस E/m या फॉर्म्युल्याने आपण तो काढून घेतला. तो आपल्याला मिळाला 0.593 इंटू 10⁻7 मीटर पर सेकंड. आणि परत मोमेंटम काढूया. मोमेंटम p मास इंटू वेलॉसिटी, तो आपल्याला आढळला 5.4 इंटू 10⁻34 kg मीटर पर सेकंड. आणि डी ब्रॉग्ली वेव्हलेंथ काढूया. लॅम्बडा इज इक्वल टू h/b. ह्या व्हॅल्यू जर आपण पुट केल्या
तर आपल्याला वेव्हलेंथ जी मिळत आहे ती मिळत आहे बघा 1.23 इंटू 10⁻⁻10 मीटर, आणि 10⁻⁻10 मीटर मीन्स अँगस्ट्रॉन. सो पुट 10⁻⁻10 मीटर मीन्स अँगस्ट्रॉन. ती आपल्याला व्हॅल्यू मिळाली 1.23 अँगस्ट्रॉन. आपल्याला आपल्या एक्झाम्पलमध्ये विड्थ जी आहे ती 2 अँगस्ट्रॉन दिलेली आहे बघा. 2 अँगस्ट्रॉन ही विड्थ जी आहे म्हणजे 2 इंटू 10⁻⁻10 मीटर. तर ज्या ॲपर्चरमधून तो जात आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये आणि जी व्हेवलेंथ आलेली आहे त्यामध्ये साम्य आहे. टॉईस अँगस्ट्रॉन म्हणजे किती, 2 इंटू 10⁻10 मीटर, आणि आपली व्हेवलेंथ किती आली आहे 1.23 इंटू 10⁻10 मीटर. त्यामुळे इलेक्ट्रॉन छोटा असल्यामुळे इलेक्ट्रॉनच्या साईजच्या कंपॅरिझनमध्ये ही जी व्हेवलेंथ आहे ती कंपॅरेबल आहे. म्हणून मग आपण ही गृहीत धरतो, कारण ती साईजच्या कंपॅरिझनमध्ये आपण त्याचं कंपॅरिझन करू शकतो. द वेवलेंथ ऑफ द इलेक्ट्रॉन इन अवर एक्झाम्पल इज कंपॅरेबल टू द साईज ऑफ द होल थ्रू विच द इलेक्ट्रॉन इज पासिंग. ज्याच्यामधून इलेक्ट्रॉन पास होत आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये आहे ती. द वेवलेंथ असोसिएटेड विथ धिस इलेक्ट्रॉन इज सेम ॲज द साईज ऑफ द हेलियम ॲटम अँड मोर दॅन डबल द साईज ऑफ द हायड्रोजन ॲटम. म्हणून मग यावरून आपण काही कॉन्क्लुजन काढतो. फॉर बोथ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रॅडिएशन्स असो किंवा ॲटॉमिक अँड सब ॲटॉमिक पार्टिकल्स असो. ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे न्यूट्रॉन आणि प्रोटॉन, किंवा सब ॲटॉमिक पार्टिकल्स म्हणजे इलेक्ट्रॉनसारखं. पार्टिकल नेचर इज डॉमिनेट ड्युरिंग देअर इंटरॅक्शन विथ मॅटर. डॉमिनेट करतं त्याचं पार्टिकल नेचर, म्हणजे प्रभाव हा पार्टिकल नेचरचा जास्त असतो जेव्हा त्यांचे इंटरॅक्शन हे मॅटरसोबत होते. ऑन द अदर हँड व्हाईल ट्रॅव्हलिंग थ्रू द स्पेस, मग स्पेसमधून जाताना असो किंवा मग पर्टिक्युलरली व्हेन देअर कन्फायनमेंट इन ऑफ द ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड ॲज देअर असोसिएटेड व्हेवलेंथ. म्हणजे आपण त्याला कन्फाईन करत आहे अशा छोट्याशा ॲपर्चरमधून जाण्यासाठी की जे कंपॅरेबल असेल त्याच्या व्हेवलेंथला. या दोन्ही बाबतीत स्पेसमधून ट्रॅव्हल होताना किंवा कन्फाईनमेंट असेल त्यांच्या व्हेवलेंथच्या ऑर्डरमध्ये, तर आपल्याला व्हेव नेचर हे डॉमिनेट झालेलं दिसेल. त्यावेळी व्हेव नेचर आपला प्रभाव दाखवेल. म्हणजे डिपेंड अपॉन द सिच्युएशन व्हेव आणि पार्टिकल नेचर हे मॅटर दाखवत असतं, आणि त्यालाच आपण व्हेव पार्टिकल ड्युॲलिटी ऑफ मॅटर असं म्हणतो. आता हा आपला इथे चॅप्टर संपलेला आहे. व्यवस्थित अभ्यास करा, नोट्स प्रिपेअर करा, अँड कीप स्टडिंग.